आज आता काही वेळापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेच्या पत्रकार असलेल्या सगळ्या बांधवांनी पत्रकार परिषदेमध्ये इन्फॉर्मल जो व्हिडिओ असतोय त्याच्यामध्ये त्यांच्या मिसेस म्हणजे आम्हाला चांगल्या भाषेत बोलायचं असतं, आम्ही मराठी कुणाला बाई बी म्हणणार नाही, त्यांच्या मिसेसनी सदावर्ते साहेबाला हात धरून कान पकडून फक्त सूचना द्यायची ठेवली होती, पण सूचना दिली की बाबा तुम्ही मराठा समाजाच्या बाबतीत बोलताना तुमची जीभ सांभाळून बोला, तुम्ही खालची भाषा वापरू नका, तुम्ही जर खालची भाषा वापरली तर मराठ्याचा मोर्चा आपल्या घरावर वळ. ते पण तुला सांगतो म्हणजे ये डर हमें अच्छा लगा. सदावर्ते साहेबांनी आजपर्यंत संविधान 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 कायदा कोर्ट केसेस असे जड जड शब्द वापरून मराठा समाजावर अनेकदा अश्लाघ्य भाषेमध्ये वक्तव्य केलेले आहेत. आम्हाला शिवराळ भाषा वापरली, आमच्या समाजावर हसायचा प्रयत्न झाला. नवे सदावर्ते साहेबांनी आता मनोज पाटील जरांगे इकडे येत असताना मुंबईला येताना आझाद मैदानची परवानगी नाकारली म्हणून सदावर्ते कुठल्या खालच्या दर्जाच्या भाषेत जाऊन बोलला, त्याची ठेच आमच्या मनाला लागली होती. जरांगे पाटलाला बोलणं म्हणजे केवळ जरांगे पाटलाला नाही तर आमच्या मराठा समाजावर प्रश्न उपस्थित केलता. म्हणून दुसऱ्याच दिवशी आम्ही कोर्ट केसच्या नंतर दुसऱ्या दिवशी परवानगी मिळवली, आम्ही आमचा इथं झेंडा गाडलाय आणि म्हणून त्याही दिवशी सदावर्ते तुझ्यावर आम्ही हसलो. जाणवे साहेबांना मी म्हणालो की साहेब तुम्ही पाटलांना भेटायला यायला ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. कालही तुम्ही आला होता आणि भेटून गेला, फोटो कॅमेरा वगैरे व्यवस्थित झाला, तुमचं चांगलं शूट झालं. तुम्हाला वाटलं की मी मार्केटमध्ये माझं व्हॅल्यू वाढेल, पण तुम्ही खाली येऊन पिचकला. तुम्ही काय म्हणला, पत्रकारांनी जेव्हा प्रश्न केला होता अंबादास साहेबांना की मराठा समाजाला ओबीसी मधल्या आरक्षणाची मागणी सुरू आहे या आंदोलनामध्ये, तुमची काय भूमिका आहे? तुम्ही तिथं टाळायची भाषा केली, कुणाला धक्का न लावताची भाषा केली. ही भाषा या वेळेस भेटल्यानंतर करू नका असं त्यांना सक्त ताकीद दिली, त्यांना सूचना दिली का नाही? ऐकला का नाही? मराठ्यांची भाषा बोलता येत असेल तर ह्या असल्या नेत्यांनी इथं यावं, भेटावं, आमच्यापासूनच वडापाव वगैरे खावा. तुमच्या पक्षाने आमच्यासाठी काही केलेलं नाही, इथं फक्त सरकारच्या बोला. पण बोलत आल्यानंतर तुम्ही फक्त मराठ्यांचीच भाषा बोला. तुम्ही येऊन मार्केटिंग करून जाऊन आणि मराठ्यांच्या बाबतीत दिशाभूल करू नका, एवढंच त्यांना. मला पावसाची फिकीर नाही, तमा नाही. मुंबईमध्ये पावसात मराठा एकदम थंडगार बसायला तयार आहे का नाही? कोणीतरी मागणार. पण सरकारनं मराठा समाजाला पिण्यासाठी पाणी, जेवण्यासाठी जे अन्न हे देणारे ते आझाद मैदानच्या आजूबाजूला जे काही स्टॉल होते, ते दुकानदार होते, ह्यांना सगळ्यांना ते दुकानं बंद करायला लावले. अरे अहमद शाह अब्दालीच्या वेळेस जसं पानिपतच्या युद्धाच्या वेळेस झालं होतं ना, तशी नीती तशी कुरीती ह्या सरकारनं राबवायचा प्रयत्न केला की मराठ्याचे जे योद्धे आलेले आहेत मुंबईला त्यांची रसद तोडा. रसद तोडल्यावर काय 2-4 दिवसात माघारी जातील. पण सरकारला कळलं नाही, अरे आम्ही मराठी आहे, आम्ही वेळ प्रसंगी पाला खाऊन आम्ही युद्ध मैदानाला मारलेली माणसं आहे, लढलेली माणसं आहे. अरे काय खायला मिळत नव्हतं पानिपतावर, माती खाल्ली मराठ्यांनी, माती खात शत्रूवर आम्ही वार केलेला आहे. म्हणजे आम्हाला तुम्ही कमी समजायचं नाही. पण यावेळेस पानिपतात आम्ही एक गोष्ट शिकलेली आहे, आम्ही आमच्या रसदीची व्यवस्था बरोबर केलेली आहे. कुणी अहमद शाह अब्दाली व्हायचा प्रयत्न केलेला असेल तर आम्ही सुद्धा महाजी शिंदे आता झालेलो आहोत. आम्हाला त्या अनुभवातनं कळाले की जेवण अन्न पाणी अडवल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. आणि म्हणून मराठ्यांच्या घराघरातून भाकरी भाजून आझाद मैदानाला पोहोचायला सुरू झालेल्या झालेत का नाही? आज अजून सांगतो, आज आम्ही अजून एक इथं आझाद मैदानच्या जवळ एक व्यवस्था केलेली आहे. दररोज कमीत कमी 1 लाख लोकांना जेवायची आज व्यवस्था केलेली आहे. इथं भंडारा लागल, पंक्ती बसतील, तुमच्या गणपतीला दर्शनाला येणारे सगळे जेवढे मुंबईतले लोक असतील तुम्ही सगळे आमच्या पशी आणा, आम्ही पंक्तीत बसून तुम्हाला वाढायला चालू करणार का नाही?
50% ओबीसीतलं आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही.